हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी। तर आम्ही निघालो आहोत माळशेज घाटला। वन डे स्टे केलेला होता आणि जाताना गेलो होतो बदलापूरवरून। तर बदलापूरला बारवी डॅम आहे, तो आम्ही व्हिजिट केला होता। त्याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर इन डिटेल माळशेजचा मी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि वरती आय बटनमध्ये पण आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता। आम्ही कुठे राहिलो होतो, कसे गेलो होतो, ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये आहे। आणि त्याच्या जवळच एक लेक होता, तिथून माळशेजचे सगळे डोंगर दिसत होते, तो पण व्ह्यू चांगला आहे, तुम्हाला पुढे याच्यामध्ये बघायला मिळेल असते। तर आता आपण पोहोचलो आहोत फ्रेंड बारवी डॅमच्या इथे। आपण तिकडचा व्ह्यू बघूयात कसा आहे ते, कारण पाऊस आताच खूप मध्ये मोठा जोरात येऊन गेलेला होता। 1-2 दिवस मी जवळ आठवड्याभर होता, तर आपण ते बघूया। तिकडचा एक दरवाजा मे बी ओपन आहे असं म्हणत होते, तर आपण ते तुम्हाला मी आता दाखवते तिकडचं। हाय फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत माळशेजला। माळशेजच्या पायथ्याशी आहोत, डोंगराच्या इथे आम्ही स्टे करणार आहे आज एक दिवस। आणि आता मी तुम्हाला दाखवते थोडीशी ग्रीनरी, आंब्याची वगैरे झाडं आहेत, मस्त आहे। आता आम्ही चाललो आहे लंचला, 2:30 वाजले आहे। आम्ही आरामात आलो होतो बटरफ्लाय, तर आपण बघूयात कसं काय काय आहे पुढे ते। स्वरा दिसते, खूप शांतता आहे, छान आहे। दिसतंय ते माळशेजचे डोंगर आहे, तिथे आता आम्ही 3:30-4 वाजेपर्यंत निघू तिथे जायला। शांतता आहे, मस्त वाटते अगदी। रिमझिम रिमझिम पाऊस आहे। आता आम्ही व्हेज थाळी आणि चिकन थाळी घेतलेला आहे। इथे गार्डन पण आहे, आंब्याची बाग आहे, मला ते दिसते। इथे टोटल काहीतरी 10 रूम आहेत, तिथे आहेत कपल रूम, पण आम्ही काल ऐन टाइम मध्ये बुकिंग केलं, त्यामुळे आम्हाला ती एक मोठी रूम मिळाली आहे। कपल रूम आय थिंक त्या बाजूला आहे, आपण नंतर बघूयात। ते लंचला वगैरे इथे आहे। तिला घाबरते, तिला पप्पी भरपूर आवडतात, पप्पी गर्दी, आणि आता आहे तर चाललंय तिचं। तर नाव आहे बेन, मला पण लांबून चांगलं करते। डोळे कसे गेले तिने?
रूमवर आम्ही थांबून फ्रेश वगैरे झाल्यानंतर जेवून झाल्यानंतर आम्ही माळशेजला निघालो. इथून हार्डली एक अर्धा तासाचं अंतर होतं. हा सगळा व्ह्यू आहे तो माळशेजचा आहे. मस्त होतं, म्हणजे अगदी ते इन डिटेल व्हिडिओ ह्याचा मी केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. मस्त असं धुकं पडलेलं होतं, ढग सगळे खालती आलेले, त्यामुळे रस्ता काही नीट बुरकट दिसत होता. तुम्ही नक्की तिथे येऊन व्हिजिट करू शकता. फक्त आल्यानंतर कचरा वगैरे करू नका, एन्जॉय करा मस्त. ते हे असे ढग बाजूला झाल्यानंतर मस्त ग्रीनरी दिसते, वॉटरफॉल दिसतात. आम्ही खूप लकी होतो, आम्हाला ते सगळं बघायला मिळालं. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा आहे सेकंड डे. आम्ही आलो आहोत बाहेर, थोडं इथल्या इथे वॉक करतोय. स्वरा आणि पुढे गेले ते बघा, बरेच बटरफ्लाय वगैरे आहेत तिथे, मस्त वाटतंय बघायला. पक्षी पण आहे, आपल्याला फाइंड आउट करायला लागतो इथे. तर इथे आहे लेक एरिया, तो आम्ही चाललो तिथे बघायला. आणि नंतर निघणार आहोत आम्ही इथून. बस वन डेची छोटीशी ट्रिप होती. एन्जॉय केलं, मजा केली. तुम्हाला तुम्ही दाखवते सगळं इकडचं. शांतता आहे खूप इथे. मेन म्हणजे ना हे पक्ष्यांचे आवाज बघा तुम्ही, किती मस्त येतात. माळशेजवरून रिटर्न येताना बारवी डॅमकडे जाताना एक राईटला रोड जातो, तिथून आम्ही आलो होतो. तिथे हा एक ब्रिज होता, ते मस्त व्ह्यू आम्हाला कॅप्चर करता आले. तुम्ही पण आला तर नक्की या इथे. म्हणजे बारवी डॅमचं पाणी आहे धरणाचं, ते तिथून फ्लो होतं. आणि मग इथे आम्ही थोडा थांबलो, मजा केली, फोटोज वगैरे काढले. काही मुलं तिथे रील्स पण करत होते. आणि मग तिथे जो आहे ना त्या पॉईंटला आम्ही गेलो आणि तिथे जाऊन थोडंसं पाय वगैरे भिजवले, थोडीशी मजा केली आणि मग रिटर्न गेलो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला. शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच कमेंट करा आणि लाईक पण करा. इथून जात होतो पण थोडं रिस्की वाटतं.